आमच्या जमान्यामध्ये सोनं इतकं स्वस्त होतं, थेट 2 ते 3,000 रुपये तोळं. हे तुम्ही तुमच्या आई-वडील किंवा तुमच्या आजी-आजोबाकडून हे वाक्य ऐकलं असेल. मात्र आता सोन्याचे भाव हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. आता याच संबंधित एक बातमी समोर आलेली आहे. चीनने सोन्याच्या वॅट बाबत एक नवा नियम घेतलेला आहे. त्याचा भारतावर काय परिणाम पडणार तेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आता परत सोनं महागणार की स्वस्त होणार? कारण चीनने सोन्याच्या वॅटबाबत एक महत्त्वाचा नवा निर्णय घेतलेला आहे. 1 नोव्हेंबर पासून चीनने सोन्याच्या विक्रीवरील दीर्घकाळापासून असलेली कर सवलत जी होती ती रद्द केलेली आहे. आता हा निर्णय केवळ चीनपुरता मर्यादित नाही, कारण जगभरातील सोन्याच्या बाजारपेठेवर याचा परिणाम होणार आहे. चीन आहे हा जगात सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आणि व्यापारी देश आहे. कर सवलत संपुष्टात आल्याने ग्राहकांसाठी सोन्याच्या किमती नक्कीच वाढू शकतात असं बोललं जात आहे आणि आंतरराष्ट्रीय दरांवर देखील दडपण येऊ शकतं. तर चीनमध्ये सोन्याच्या खरेदीवर जो वॅट सूट होती ती रद्द केल्याने किरकोळ विक्रीचा खर्च वाढणार आहे आणि जर किमती वाढल्या तर चीनी ग्राहकांकडून सोन्याची मागणी ही तात्पुरती कमी होऊ शकते. चीन हा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने देशांतर्गत मागणीमध्ये घट झाल्यानं जागतिक सोन्याच्या किमतीवर त्याचा मोठा काही ना काही दबाव होईल. जागतिक किमती कमी झाल्या तर भारतासाठी सोनं आयात करणं स्वस्त होऊ शकतं. तर सरकार नवीन महसूल स्रोत शोधत आहे चीनमध्ये. ते नवीन इन्कम सोर्स शोधत आहेत, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आता त्यामुळे त्यांना आता अशी अपेक्षा आहे की या निर्णयामुळे त्यांना नवीन काहीतरी इन्कम मिळेल. तर किरकोळ मागणी अल्पावधीत कमी होऊ शकते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे की भारतावर याचा काय परिणाम होऊ शकतो थेटपणे. भारत हा सोन्याचा जो आहे सोन्याच्या बाबतीत आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. चीनमध्ये दर जर वाढले तर जागतिक पुरवठा साखळीवर त्याचा मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे भारतातील सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. चीनचा हा निर्णय गुंतवणूकदारांसाठी एका प्रकारे सावधतेचा इशारा ठरू शकतो. आता पुढील काही आठवडे सोन्याच्या जागतिक बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आता एकदम प्रिडिक्ट करणं कठीण आहे, मात्र सावधतेचा इशारा आहे. जर सोन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर जरा सावधान. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.